जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 281. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. महाराज आम्हाला म्हणतात की तुम्ही कसेही असा, मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त झाला आहे म्हणजेच भगवत प्राप्तीचा अधिकार तुम्हाला आहे. आणि एवढं सांगून पुढे म्हणाले, मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. म्हणजे आम्ही या लौकिक आयुष्याच्या प्रापंचिक दलदलीमध्ये कितीही रुतलेलो असलो तरीसुद्धा आम्हाला परमार्थ मार्गावर निराश होण्याचं कारण नाही. त्यातून बाहेर येता येतं आणि त्यातून सद्गुरूच आम्हाला बाहेर काढू शकतात. या दोन गोष्टींवर पूर्ण विश्वास असेल तर चित्तलय स्थितीपर्यंतचा प्रवाससुद्धा याची देही याची डोळा होऊ शकतो, हे आम्हाला संतजन सांगतात. आणि संतजन हे नाम रूप लीला गुणधाम यांबरोबर एकरूप असल्यामुळे संतांचं वाक्य हेच या परमार्थ मार्गावर प्रमाण असतं. हे सांगण्याचं कारण काकभुशुंडी कथानक जे आपण बघतो आहोत, त्यांची भक्ती, त्या भक्तीचं रहस्य, भगवंतांची त्यांच्याबरोबर अखंड सुरू असलेली लीला, या सर्व गोष्टी काकभुशुंडींनी आम्हाला सांगितल्या गरुडाचं निमित्त करून. आणि त्या गोष्टी सांगत असतानाच आता या पुढच्या कथाभागामध्ये गरुड काही प्रश्न काकभुशुंडींसमोर उपस्थित करणार आहे. आणि काकभुशुंडींचं जीवनचरित्र, पूर्ण जीवनपटाचा आलेख, जीवन म्हणजे एक आयुष्य नव्हे, अनेक जन्मांचा आलेख ते यापुढे मांडताना दिसतील. ज्यामधून आपल्याला सुरुवातीला म्हटलं तसं की कोणत्याही स्तरापासून, कोणत्याही मलिन बुद्धी मनाच्या स्तरापासून इतकं शुद्धतम अंतःकरण प्राप्त करून घेता येतं भक्ताला भगवत कृपेनं. हे काकभुशुंडींच्या चरित्रावरून कसं दिसून येतं. आणि म्हणून ते आमच्यासारख्या अगदी सामान्य प्रापंचिक साधकांसाठी किती बोधप्रद आहे, किती आदर्श आहे, हे तुलसीदास आम्हाला सांगतात. त्यामुळे हे काकभुशुंडी चरित्र फार महत्त्वाचं आहे. आपण बघितलं की निज अनुभव काकभुशुंडींनी गरुडांना सांगितला भगवंतांच्या प्रीतीचा, भक्तीचा, त्यांच्या रूपगुणांच्या माधुर्याचा. आणि त्यानंतर म्हणाले, तजी ममता मद मान, ममता मद आणि मान त्यागून सीतापतींचंच भजन केलं पाहिजे, हे सांगितलं. हे ऐकल्यावर गरुडाची स्थिती कशी झाली ह्याचं वर्णन सुरुवातीला तुलसीदास करतायत. म्हणाले, सुनी भुसुंडी के बचन सुहाये, हर्षित खगपति पंख फुलाये, नयन नीर मन अति हर्षाना, श्री रघुपति प्रताप उर आना, पाछिल मोह समुझ पछताना, ब्रह्म अनादि मनुज करिमाना, पुनि पुनि काग चरण सिरुनावा, जानी राम सम प्रेम बढ़ावा, गुर बिनु भव निधि तरई न कोई, जो बिरंची शंकर सम होई, संशय सर्प ग्रसे मोहिताता, दुखद लहरी कुतर्क बहु भ्राता, तव स्वरूप गारुडी रघुनायक,
जनसुखदायक मोहि जियायऊ जनसुखदायक तव प्रसाद मम मोहन साना राम रहस्य अनुपम जाना ताहि प्रशंसी बिबिधि बिधि शीस नाई कर जोरी बचन बिनीत सप्रेम मृदु बोले गरुड़ बहोरी प्रभु अपने अविवेकते बूझऊँ स्वामी तोहि कृपा सिंधु सादर कहु जानी दास निज मोही. काकभुशुंडींचं ते सुंदर वचन, सुंदर बोलणं ऐकून पक्षीराजानं, गरुडानं अत्यानंदानं आपले पंख पसरले, फुलाये बरं का. त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले, अत्यंत हर्षभरित झाले आणि रघुनाथांचा प्रताप हृदयामध्ये धारण केला. पक्षीराज गरुडानं म्हटलंय, श्री रघुपती प्रताप उर आना. पण हे झाल्या झाल्या आपला मोह आठवला, प्रभूंच्या बद्दल जो संशय उत्पन्न झाला होता तो आठवला आणि पश्चात्ताप वाटू लागला की अनादि ब्रह्माला मी मनुष्य समजलो. पण काकभुशुंडींमुळे हा संशय दूर झाल्यामुळे गरुडानं वरचेवर काकभुशुंडींच्या चरणांवर आपलं मस्तक नमवलं आणि काय सांगितलंय पहा, जानी राम सम प्रेम बढावा. फार महत्त्व आहे या वाक्याला. काकभुशुंडींना श्रीरामान समान मानून त्यांच्याविषयी त्याला खूप प्रेम वाटू लागलं गरुडाला. कोण आहेत काकभुशुंडी? इथे गुरुरूपामध्ये आहेत. त्यामुळे जोपर्यंत गुरूंना परब्रह्म स्वरूप समजत नाही तोपर्यंत हृदयीचा संशय पूर्णपणे निवारू शकत नाही, हे इथे तुलसीदासांना सांगायचे. आणि म्हणूनच पुढच्याच चरणामध्ये म्हणाले, गुर बिनु भव निधी तरई नकोई. गुरुशिवाय कुणीही हा भवसागर तरू शकत नाही. संशय हीच ती माया आहे खरं, नाही का. त्यामुळे अंतिम टप्प्यापर्यंत सुद्धा हा संशय साधकाला, भक्ताला त्रास देऊ शकतो आणि केवळ गुरुरूपामध्येच भगवंत येऊन त्याचं निवारण करतात. भगवद रूपामध्ये त्याचं निवारण होऊ शकत नाही. गुरुरूपच भगवंतांना धारण करावं लागतं. आणि म्हणून इथे सांगतायत, ब्रह्मदेव शिवान समान का असेनात, पण गुरुशिवाय कोणी भवसागर तरू शकत नाही. आणि म्हणून तुम्हाला श्रीरामान समान मानून मी तुमच्यावर चरणांवर मस्तक नमवतो. हे तात, मला संदेहरूपी, संशयरूपी सर्पाचा दंश झाला होता. अनंत कुतर्करूपी दुःखाचे वेग मनामध्ये येत होते. पण तुमच्या स्वरूपरूपी गारुड्याकडून, बरं का, भक्तांना अखंड सुख प्रदान करणाऱ्या श्रीरामांनी मला जिवंत केलं. काय शब्द आहेत पहा, मोही जियायऊ जनसुखदायक. म्हणजे ज्या वेळेला संशयरूपी सर्प ग्रासतो मनाला, त्यावेळेला अध्यात्माचा मृत्यू होतो, असं इथे सांगायचं आहे. संशय या इतकं परमार्थाला शून्यावर आणून ठेवणारं दुसरं काही नाही म्हणतात आमचे महाराज. एक संशयाचा किडा सबंध साधनं नष्ट करू शकतो. आणि त्यामुळे सांगतायत की ब्रह्मदेव शिवान समान का असेना, तो संशयरूपी सर्पाचा दंश झाला तर गुरुच तो दूर करू शकतात. आणि कुतर्करूपी दुःखाचे वेग जेव्हा येत होते तेव्हा तुमच्या स्वस्वरूपी गारुड्याकडून, बरं का, श्रीरामांनी मला जिवंत केलं. तुमच्याच कृपेमुळे हे काकभुशुंडी माझा मोह संशय नष्ट झाला आणि रघुनाथांचं हे अनुपम रहस्य मला समजलं. अशा रीतीनं अनेक तऱ्हेनं प्रशंसा केली, मस्तक नमवलं, हात जोडून प्रेमपूर्वक अतिशय विनीत विनम्र शब्दात गरुड म्हणतायत, हे प्रभो, हे स्वामी, मी माझ्या मनात जो अविवेक निर्माण झाला त्याचं कारणही तुम्हाला विचारतो.
हे कृपानिधान मला स्वतःचा सेवक समजून विस्तारपूर्वक विचारपूर्वक माझ्या प्रश्नाचं उत्तर सांगावं. प्रणत होऊन गरुडानं पुढचा प्रश्न काकभूषुंडींसमोर उपस्थित केलायत. पुढे म्हणतायत, तुम्ह सर्वज्ञ तज्ञ तम पारा, सुमती सुशील सरल आचारा, ज्ञान बिरती विज्ञान निवासा, रघुनायक के तुम प्रिय दासा, कारण कवन देह यह पाई, तात सकल मोहि कहु बुझाई, रामचरित सर सुंदर स्वामी, पायहु कहाँ कहु न भगामी, नाथ सुनामे अस शिव पाही, महाप्रलय हो नास तव नाही, मुधा बचन नहीं ईश्वर कहई, सो मोरे मन संशय अहई, अग जग जीवनाग नर देवा, नाथ सकल जगु कालक देवा, अंडकटाह अमित लयकारी, कालुक सदा दुरतिक्रम भारी, तुम्हि न व्यापत काल अति, कराल कारण कवन, मोहि सो कहु कृपाल, ज्ञान प्रभाव की जोग बल, प्रभु तव आश्रम आये, मोर मोह भ्रम भाग, कारण कवन सो नाथ सब, कहु सहित अनुराग. हे प्रभो, हे काकभूषुंडी, तुम्ही सर्व काही जाणणारे आहात, तत्ववेत्ते आहात. मायेच्या तमा पलीकडे म्हणजे मायेच्या अंधकारा पलीकडे अखंड निवास आहे तुमचा. माया तुम्हाला शिवू शकत नाही. उत्तम बुद्धीचे आहात, सुशील सरळ आचरणाचे आहात, ज्ञान वैराग्य विज्ञानाचं धाम आहात आणि रघुनायक के तुम प्रियदासा, रघुनाथांचे अत्यंत प्रिय सेवक आहात. तुम्हाला हे काक शरीर कसं बरं मिळालं हे तात मला सर्व समजावून सांगा हे स्वामी. आणि मला हेही सांगा, हे सुंदर रामचरितरूपी सरोवर तुम्हाला मिळालं तरी कुठे? हे आकाशगामी, मला कृपा करून या प्रश्नांची उत्तरं द्या. कारण हे नाथ, मी शिवांच्याकडून असं ऐकलंय की महाप्रलयामध्ये सुद्धा तुमचा नाश होत नाही. आणि मुधा वचन नाही ईश्वर कहई, ईश्वर परम भगवान महादेव कधीच मिथ्या बोलत नाहीत. त्यामुळे हाही संशय माझ्या मनामध्ये आहे. कारण हे नाथ, नाग मनुष्य देव सर्व चराचर जीव आणि हे सबंध जग कालाचं भक्षक आहे, कालाला वश होणार आहे, त्याचा ग्रास आहे जणू. अखंड असंख्य ब्रह्मांडांचा नाश करणारा काळ हाच अखंड आहे, म्हणजे हाच अनिवार्य आहे. असा हा भयंकर काळ सुद्धा तुमच्यावर प्रभाव टाकू शकत नाही, हे कसं काय बरं? हे कृपाळू, मला सांगा, हा ज्ञानाचा प्रभाव आहे की योगबलाचा? हे प्रभो, तुमच्या आश्रमात पाऊल ठेवताच माझा मोह आणि भ्रम पळून गेला, याचं काय कारण? हे नाथ, हे सर्व मला प्रेमानं समजावून सांगा. अशा गोड प्रश्नांना गरुडानी काकभूषुंडींसमोर उपस्थित केलं. ते प्रश्न ऐकून गरुड गिरा सुनी हर्षे उकागा, बोले उमा परम अनुरागा, धन्य धन्य तव मति उरगारी, प्रश्न तुम्हारी मोहि अति प्यारी.
सुनितव प्रश्न सप्रेम सुहाई, बहुत जन्म कई सुधी मोही आई, सब निज कथा कहूँ मैं गाई, तात सुनहु सादर मन लाई. शिवभगवान सांगतायत ना ही काकभुशुंडी आणि गरुडाची कथा, म्हणजे त्यांच्यातला संवाद उमा मातेला सांगतायत. त्यामुळे इथे म्हणतायत, हे उमा, गरुडाचे हे प्रश्न ऐकून काकभुशुंडींना खूप आनंद झाला. ते अतिशय प्रेमानं म्हणाले, हे गरुडा, धन्य आहे तुझी बुद्धी, धन्य आहे, मला आवडले तुझे प्रश्न. आणि अतिशय प्रेमानं जे हे प्रश्न तू विचारलेस मला, ते ऐकून मला माझ्या अनेक जन्मांची आठवण झाली. मी माझी सर्व कथा विस्तारानं तुला सांगतो हे गरुडा, आदरानं लक्ष देऊन तू ती ऐक. आणि आता काकभुशुंडी सांगतायत, जप तप मख समदम व्रत दाना, बिरती विवेक जोग विज्ञाना, सब कर फल रघुपति पद प्रेमा, तेहि बिनु को न पावई क्षेमा, एहि तन राम भगति में पाई, ताते मोहि ममता अधिकाई, जेहि ते कछु निज स्वार्थ होई, तेहि पर ममता कर सब कोई. काय सुंदर. जसं म्हटलं ना, काकभुशुंडींची भक्ती हा एक वेगळाच हाय बार सेट करतो. म्हणजे त्या भक्तीला तोडच नाही असं वाटतं. कसं आहे ना, प्रत्येक भक्ताचं जेव्हा आम्ही गुणवर्णन ऐकत असतो, त्यांच्या भक्तीची विशेषता ऐकत असतो, त्यावेळी प्रत्येक भक्ताबद्दलच असं वाटतं की काय भक्ती आहे, आम्हाला कधी अशी भक्ती प्राप्त होईल असं वाटतं ना. पण काकभुशुंडींची जी भक्ती आहे आणि त्या भक्तीतून त्यांच्या हृदयातले उद्धृत झालेले जे शब्द आहेत, त्या शब्दांना म्हणजे दे आर ब्रह्म इट्सेल्फ, म्हणजे ते शब्दच ब्रह्म आहेत. काकभुशुंडींच्या शब्दांमध्ये, त्या भावामध्ये ते ब्रह्मत्व आहे. त्यांच्या ब्रह्माकार अखंड वृत्तीचं ते द्योतक आहे. त्यांच्या अखंड शरणागतीचं, त्यांच्या प्रेममय अनन्यतेचं ते द्योतक आहे. त्यामुळे हे असे विचारसुद्धा हृदयामध्ये आम्हाला त्यांच्यामुळे समजलेत, याबद्दल काकभुशुंडींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटते. सर्व संतांना काकभुशुंडी चरित्र अत्यंत प्रिय आहे. काक शरीरामध्ये राहून त्यांनी जे मिळवलंय, जे अढळ पद मिळवलंय, त्या अढळ पदाला तोड नाही. इथे म्हणतायत, हे गरुडा, अनेक जप तप यज्ञ शमदम व्रत दान वैराग्य विवेक योग विज्ञान या सर्वांचं फळ म्हणजे श्री रघुनाथांच्या चरणी प्रेम असणं होय. सगळ्याचं फळ फक्त एक आहे, त्याशिवाय कुणाचं कल्याण होत नाही. आणि ही पुढची चौपाई म्हणजे हायलाईट आहे आजच्या भागाचं. एही तन राम भगति मैं पाई, ताते मोहि ममता अधिकाई, जेहि ते कछु निज स्वार्थ होई, तेही पर ममता कर सब कोई. म्हणतायत, याच शरीरानं मी श्रीरामांची भक्ती प्राप्त केली. ताते मोहि ममता अधिकाई, त्यामुळे या शरीरावर माझा अतिशय प्रेम आहे. बरं का, आम्हाला महाराज काय सांगतात, देहबुद्धीतून बाहेर या. कारण काय, तुमचं शरीरावर अतिशय प्रेम आहे, त्या प्रेमातून बाहेर या. आणि इथं काकभुशुंडी काय म्हणतायत, माझ्या शरीरावर अतिशय प्रेम आहे. मग या दोन्हीत फरक काय? मग त्यांची ती देहबुद्धीचं प्रेम आहे का ते? तर नाही. का प्रेम आहे त्या शरीरावर? कारण याच शरीरानं मी श्रीरामांची भक्ती प्राप्त केली, म्हणून ह्या शरीरावर माझं प्रेम आहे. पुढचं वाक्य अजून सुंदर आहे, ज्याच्यामुळे आपला काही स्वार्थ साधतो त्याच्यावर सर्वजण प्रेम करतात.
या शरीरामुळे माझा परमोच्च स्वार्थ साधला गेलाय आणि म्हणून ह्या शरीरावर माझं प्रेम आहे. म्हणजे स्वतःच्याच शरीरावर प्रेम असून सुद्धा त्यामध्ये ममत्व आसक्तिभाव नसून पारमार्थिक भगवत भाव आहे स्वतःच्या शरीरामध्ये. आणि हे काकभुशुंडींचं पूर्ण विरक्तपण, पूर्ण निरासक्तपण, वैराग्य आणि त्याचं कारण असलेला प्रभू अनुराग स्पष्ट करतं. व्यवहारामध्ये सुद्धा ज्याच्यामुळं आपला काही स्वार्थ साधतो त्याच्यावर प्रेम करतो ना आपण, थोड्या वेळापुरतं का असेना. इथे व्यवहारामध्ये अखंड प्रेम साधू शकत नाही, पण ते प्रेम ज्या वेळेला स्वार्थपूर्ती होते तेव्हा होत असतं. अगदी जवळच्या रक्ताच्या नात्यांवर सुद्धा. हे जर खरं तर ज्याचं ध्येयच परमात्म प्राप्ती आहे त्या परमात्म प्राप्तीला सहाय्यभूत झालेल्या या देहावर माझं प्रेम नाही कसं शक्य आहे? कारण हा देहच त्यांचा झाला आता. जर असं आहे तर त्या देहामुळे माझा स्वार्थ सिद्धी झाली आहे माझी, त्यामुळे ज्याच्यामुळं स्वार्थ सिद्धी झाली त्याच्यावर माझं प्रेम असणारच. याच्यामध्येच त्यांचं आत्मस्वरूप आणि देह यांमधला डिस्टन्स दिसून येतो. खूप खोल आहे ही चौपाई. खूप त्यावर चिंतन केलं तर आम्ही आमच्या देहात राहून देहाला परमार्थासाठी वापरून पुन्हा त्याच्यापासून अनअटॅच्ड कसं राहू शकू हे शिकता येईल. त्यामुळे म्हणतायत, पुढे म्हणाले, पन्नगारी असी नीती श्रुती सम्मत सज्जन कहही, अति नीच हुसन प्रीति करिय जानी निज परमहित, पाट कीट ते होई तेहि ते पाटंबर रुचिर, कृमि पालई सबु कोई परम अपावन प्राण सम. हे गरुडा, वेदमान्य नीतीच अशी आहे ना. सज्जन देखील सांगतात की आपलं परमहित जाणावं आणि अतिशय नीच असलेल्यावरही प्रेम केलं पाहिजे. पहा बरं, जसं म्हटलं शरीरावर अत्यंत प्रीती आहे आणि म्हणतायत काय त्याला परम नीच आहे. म्हणजे किंमत नाही आहे शरीराला. शरीराला किंमत कशामुळे आहे? त्याच्यामुळे मला भगवत प्राप्ती, रामभक्ती प्राप्त झाली म्हणून माझं त्याच्यावर प्रेम आहे. नाहीतर काय ते प्रेम करण्यायोग्य नाही. पण परमहित जाणलं की नीच असलेल्यावर प्रेम केलं पाहिजे. किड्यापासून रेशीम तयार होते म्हणाले, त्यापासून सुंदर वस्त्र बनतं, म्हणून त्या अपवित्र किड्यालाही सर्वजण प्रेमानं पाळतात ना. म्हणून माझं या शरीरावर प्रेम आहे. आणि म्हणून म्हणाले, स्वार्थ साच जीव कहू एहा, मन क्रम बचन राम पद नेहा, सोई पावन सोई सुभग शरीरा, जो तनु पाई भजिय रघुबीरा, राम विमुख लहि विधि समदेहि, कभी को बिदन प्रशंसहि तेहि, राम भगति एहि तन उर जामी, ताते मोहि परम प्रिय स्वामी. हे गरुडा, काया वाचा मनानं श्रीरामचरणी प्रेम निपजावं हाच जीवाचा खरा स्वार्थ आहे. आणि म्हणून जे शरीर लाभल्यावर रघुनाथांचं भजन अखंड करता येईल तेच शरीर पवित्र आणि सुंदर आहे. पण जो जर श्रीरामांशी विनमुख असेल तर त्याला ब्रह्मदेवासारखं शरीर मिळालं तरीसुद्धा कवी आणि विद्वानसुद्धा त्याची काही प्रशंसा करत नाहीत. या शरीरानं माझ्या मनात रामभक्ती निर्माण झाली म्हणून हे स्वामी, हे शरीर मला परमप्रिय आहे. काक शरीराबद्दल बोलतायत बरं काकभुशुंडी.
मनुष्य शरीर नाही आहे त्यांचं, काक शरीर आहे. आणि काक शरीरामुळेच मला भगवत प्राप्ती झाली. मग मी ह्याला तुच्छ कसं मानू? काक शरीर तुच्छ मानलं जातं, पण या शरीरामुळे मला भगवत प्राप्ती झाली, मग मी ह्याला तुच्छ कसं मानू? खरोखर आमचे ब्रह्मानंद महाराज पुन्हा आठवतात पहा. आपल्याला माहिती आहे, अनेकदा आपण ती कथा ऐकली आहे, ज्यामध्ये ब्रह्मानंद महाराजांच्या अंगावर जे पांढरे डाग होते त्याबद्दल महाराजांनी स्वतः पुढं येऊन सांगितलं की हे नाहीसे होतील. तेव्हा ब्रह्मानंद महाराज काय म्हणाले? एक्झॅक्टली इथे काकभूषुंडी जे म्हणतायत तेच म्हणाले की या अशा शरीराच्या स्थितीमुळे मी मायेत अडकत नाही आणि मला तुमची भक्ती प्राप्त झाली, असंच त्यानं एका अर्थानं म्हणायचं होतं ना. जर असं आहे तर ह्या शरीरामध्ये पुन्हा आसक्त होण्यासारखं चांगलं शरीर मी का म्हणून आशा करू त्याची? नको मला म्हणाले, नको माझं नका कमी करू माझं. काय गुरुभक्ती असते, काय व्हॅल्यू सिस्टीम असते, सर्वोच्च मूल्य कशाला आहे याबद्दल कसा सॉर्टेड अप्रोच असतो या भक्तांचा, या शिष्यांचा. हे साधलं की मग इतर कोणतीही गोष्ट आड येऊ शकत नाही. जसं आमचे महाराज म्हणाले, एकदा ती भक्ती साधली की काहीच आड येऊ शकत नाही. कारण आड येणाऱ्या गोष्टीच कशा मला भक्तीला सहाय्यभूत आहेत हे लक्षात यायला लागतं. त्यामुळे इथे काकभूषुंडी म्हणतायत, म्हणून मला हेच शरीर परमप्रिय आहे. पुढे सांगतायत, तजऊन तन निज इच्छा मरना, तन भिनु बेद भजन नहीं बरना, प्रथम मोह मोहि बहुत बिगोवा, राम विमुख सुख कबहु न सोवा, नाना जन्म कर्म पुनि नाना, किए जोग जप तप मख दाना, कवन जो निजन में उजह नाही, मैं खगेश भ्रम जग माही. म्हणतायत, हे खगेशा, माझं मरण माझ्या स्वतःच्या इच्छेवर अवलंबून आहे. पहा बरं, इच्छा मरणी आहेत काकभूषुंडी, पण तरीसुद्धा मी हे शरीर सोडत नाही. कारण वेदांमध्ये सांगितलंय की शरीराशिवाय भजन होऊ शकत नाही. काय व्हॅल्यू सिस्टम असते पहा. काक शरीरामध्ये आहेत पण सोडायचं नाही. या शरीरामध्ये भजन होत आहे ना, मग का सोडू? म्हणजे भक्तगण म्हणतात, हे भगवंता, तुला आम्हाला नरक द्यायचं असेल ना तरी हरकत नाही, तुझं भजन आमच्या मुखामध्ये असू दे, तुझं नाम आमच्या मुखामध्ये असू दे. मग नरक असला म्हणून कुठे बिघडलं? म्हणजे परिस्थिती कधीच कोणत्याच स्थितीमध्ये भक्तांना बाधू शकत नाही. ती बाधू नये आणि ती आम्ही आमच्यासारख्यानी बाधू देऊ नये यासाठी हे कथानक आहे खरं. काक शरीरासंबंधी म्हणतायत की मी हे शरीर सोडत नाही, मी सोडू शकतो, या क्षणी सोडू शकतो. आणि भगवत कृपेनं मला भक्तीच प्राप्त झाली आहे, त्यामुळे भगवंतांच्या कृपेनं मी वाटेल ते शरीर पुन्हा धारण करू शकेनही कदाचित. पण या शरीरामध्येच मी भक्ती प्राप्त केली आहे ना, मग का बरं मी हे शरीर सोडू? पूर्वी म्हणाले, आता आपलं पूर्वकथा काकभूषुंडी सांगतायत, जे आमचंच प्रतिबिंब आहे खरं. म्हणतायत, मोहानं माझी मोठी दुर्दशा केली होती एकेकाळी. श्रीरामांना विनमुख झालो होतो, कधी सुखानं झोपू शकलो नाही. अनेक जन्मांमध्ये विविध योग जप तप यज्ञ दान अशी सत्कर्मसुद्धा केली. हे गरुडा, जगात अशी कोणती योनी आहे जिच्यामध्ये मी वरचेवर भटकत जन्म घेतला नाही. अनंत योनींमधून मी प्रवास केलाय. आज मला ते सर्व पूर्वजन्म माहीत आहेत, असं जणू इथे काकभूषुंडी सांगतायत. त्यामुळे सर्व कर्म करून बघितली तरीसुद्धा
देखेऊ करी सब करम गोसाई, सुखी न भयवो अबहि की नाई। सुधि मोहि नाथ जन्म बहु केरी, शिव प्रसाद मती मोहन घेरी। हे गोसाई, हे गरुडा, सर्व कर्म करून बघितली, पण या जन्मासारखा, ह्या काक शरीराच्या जन्मासारखा मी कधी सुखी आनंदी झालो नाही. हे स्वामी, हे नाथ, मला अनेक जन्मांची आठवण आहे, कारण श्री शिवभगवानांच्या कृपेमुळे माझ्या बुद्धीला कधी मोहानं विस्मरणानं घेरलं नाही. पहा बरं, काय स्तराचे भक्त आहेत काकभूषुंडी. अनेक जन्म माहीत आहेत त्यांना, आणि आता आधीच्या जन्माबद्दल सांगतायत. म्हणाले, प्रथम जन्म के चरित अब, कहूँ सुनहु बिहगेस। सुनि प्रभु पद रति उपजई, जाते मिटहि कलेस। पूरब कल्प एक प्रभु, जुग कलि जुग मल मूल। नर अरु नारी अधर्म रत, सकल निगम प्रतिकूल। हे पक्षीराज, आता मी माझ्या पहिल्या जन्माचं चरित्र सांगतो, ते ऐक. ते ऐकल्यावर प्रभूंच्या चरणी प्रेम निर्माण होतं आणि सर्व क्लेश नष्ट होतात. पहा बरं, काकभूषुंडी स्वतःच्या प्रथम जन्माची कथा सांगायला सुरुवात करतानाच त्याची फलश्रुती सांगतायत आम्हाला. ही कथा ऐकलीत तर प्रभूंच्या चरणी प्रेम निर्माण होईल आणि सर्व क्लेश नष्ट होतील. त्यामुळे म्हणाले, हे प्रभो, हे गरुडा, पूर्वीच्या एका कल्पामध्ये पापांचं मूळ असलेलं कलियुग आलं होतं, ज्यामध्ये अनेक पुरुष आणि स्त्रिया सर्वच अधर्म आचरणाचे, वेदविरोधी आचरणाचे असे होते. त्या काळामध्ये मी काय केलं ते सांगतायत आता. तेहि कली जुग कोसलपुर जाई, जन्मत भयमु सूत्र तनु पाई। शिवसेवक मन क्रम रुबानी, आन देव निंदक अभिमानी। धन मद मत्त परम वाचाला, उग्र बुद्धि उर दंभ बिसाला। जदपि रहेउ रघुपति रजधानी, तदपि न कछु महिमा तब जानी। अब जाना मैं अवध प्रभावा, निगमागम पुराण अस गावा। कवनेहु जन्म अवध बस जोई, राम परायण सो परि होई। अवध प्रभाव जान तब प्राणी, जब उर बसहि राम धनु पानी। सो कलिकाल कठिन उरगारी, पाप परायण सब नर नारी। काकभूषुंडी सांगतायत, हे गरुडा, त्या कलियुगामध्ये अयोध्यापुरीमध्ये जाऊन मी एक क्षुद्र असं शरीर प्राप्त केलं, पण काया वाचा मनानं मी शिवभगवानांचं सेवक होतो, बरं का. पण दुसऱ्या देवांची निंदा करणारा गर्विष्ठ असा सुद्धा होतो. म्हणजे नीच जातीमध्ये मी जन्म घेतला, पण शिवसेवक होतो, पण शिवसेवा करत असताना इतर देवांबद्दल द्वेष माझ्या मनामध्ये होता. धनाच्या घमेंडीनं उन्मत्त होतो मी, मदमत्त होतो, अतिशय उगीच बडबड करणारा उग्र बुद्धीचा होतो, दंभ होता माझ्या हृदयामध्ये. जरी मी श्रीरामांच्या राजधानीमध्ये राहत होतो तरीसुद्धा मी त्यांचा महिमा त्यावेळी काही जाणला नाही. पहा बरं, प्रत्येक जीवाची रड आहे.
न जाणता येणं या इतकं दुर्दैव नाही. आणि त्यामुळे सांगतायत श्रीरामांच्या राजधानीमध्ये राहून सुद्धा मी काही त्यांचा महिमा जाणला नाही. आता मी अयोध्येचा प्रभाव जाणतो. आणि वेदशास्त्र पुराणं म्हणतात की कोणत्याही जन्मात जो कोणी अयोध्यामध्ये राहतो तो नक्कीच श्रीरामांचा एकनिष्ठ भक्त होतो. पण अयोध्येचा प्रभाव तेव्हाच कळू शकतो ज्यावेळी जब उर बसही राम धनुपानी, हातामध्ये धनुष्यबाण धारण केलेले श्रीराम हृदयात जेव्हा निवास करतात तेव्हाच अयोध्येचा प्रभाव जीवाला कळतो. म्हणजे अगोदर आत आणि मग बाहेर. सर्व तीर्थक्षेत्रांबाबत हे सत्य आहे. अगोदर ते तीर्थ हृदयामध्ये निर्माण व्हावं लागतं, मगच त्याचं प्रतिबिंब आम्हाला बाहेर दिसून बाहेरसुद्धा तेच स्वच्छ पवित्र तीर्थ दिसेल. त्यामुळे इथे सांगतायत असं त्यावेळी झालं नाही, कारण तो कलिकाल अतिशय कठीण होता. सर्व स्त्री पुरुष पाप करण्यामध्येच निमग्न होते. सर्व सद्ग्रंथ लोप पावले होते सांगतायत. कसं आहे पहा, प्रत्येक कल्पांमधून ह्या कलियुगाचा महिमा, कुमहिमा आणि त्यामध्येच भगवत भक्तीचा सुमहिमा, ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन कसं आहे ते एका दृष्टीनं काकभूषुंडी सांगतायत. म्हणाले, कलिमल ग्रसे धर्म सब लुप्त भये सदग्रंथ, दंभिन निजमति कल्पि करी प्रगट किए बहुपंथ, भये लोग सब मोह बस लोभ ग्रसे शुभ कर्म, सुनु हरि जान ज्ञान निधि कहूँ कछुक कली धर्म. कलियुगातल्या पापांनी सर्व धर्मांना ग्रासून टाकलं होतं. सद्ग्रंथ लुप्त झाले होते. ढोंगी लोकांचं साम्राज्य होतं. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या मतीप्रमाणे विविध पंथ निर्माण केले होते. पहा बरं, तुलसीदास इथे काकभूषुंडींच्या रूपानं आजच्या काळाचंच वर्णन करतायत जणू. म्हणाले, सर्व लोक मोहाधीन झालेले होते. लोभामुळे शुभ कर्म जणू नाहीशी झाली होती. हे ज्ञाननिधे, हे श्रीहरींच्या वाहना गरुडा, ऐकून घे. आता मी काही कलीचे धर्म सांगतो. कहूँ कछुक कली धर्म. कलीचा धर्म काय आहे सांगतायत. बरन धर्म नहीं आश्रमचारी, श्रुति विरोधरत सब नर नारी, द्विज श्रुति बेचक भूप प्रजासन, को नहीं मान निगम अनुशासन, मार्ग सोई जा कहूँ जोई भावा, पंडित सोई जो गाल बजावा, मिथ्यारंभ दंभरत जोई, ताकहु संत कहई सब कोई, सोई सयान जो पर धन हारी, जो कर दंभ सो बड़ आचारी, जो कह झूठ मसखरी नाना, कलिजुग सोई गुणवंत बखाना, निराचार जो श्रुति पथ त्यागी, कलिजुग सोई ज्ञानी सो बिरागी, जाके नख अरु जटा बिसाला, सोई तापस प्रसिद्ध कलिकाला, अशुभ वेशभूषण धरे भच्छा भच्छज खाही, ते जोगी ते सिद्ध नर पूजते कलिजुग माही, जे अपकारी चार तिन्ह कर गौरव मान्यते, मन क्रम बचन लबारते बकता कलिकाल महु,
नारी बिबस नर सकल गोसाई, नाचही नट मरकट की नाही. शूद्र द्विजन उपदेसहि ज्ञाना, मेली जनेऊलेही कुताना. सब नर काम लोभ रत क्रोधी, देव विप्रश्रुती संत विरोधी. गुण मंदिर सुंदर पती त्यागी, भजहि नारी पर पुरुष अभागी. सौभागिनी विभूषणहीना, विधवन के सिंगारन मीना. गुरशिष्य बधिर अंधका लेखा, एक न सुनहि एक नहीं देखा. हरई शिष्य धन शोक न हरई, सो गुर घोर नरक महु परई. मातु पिता बालकनि बोलावहि, उदर भरई सोई धर्म सिखावहि. ब्रह्म ज्ञान बिनु नारी नर, कहहि न दूसरी बात. कौड़ी लागी लोभ बस, करहि विप्र गुर घात. बादहि शूद्र द्विजन सन, हम तुम्हते कछु घाटी. जानई ब्रह्म सो विप्र बर, आँखि दिखावहि डाटी. परत्रियलम पट कपट सयाने, मोहद्रोह ममता लपटाने. तेई अभेद बादी ज्ञानी नर, देखा मैं चरित्र कलि जुग कर. आपु गए अरुति धहु घालहि, जे कहूँ सत मार्ग प्रतिपालहि. कल्प कल्प भरी एक एक नरका, परहि न दूषहि श्रुति करी तरका. जे बरनाध मतेलि कुमारा, स्वपच किरात कोल कलवारा. नारी मुई गृह संपत्ति नासी, मूड मुडाई होहि सन्यासी. ते विप्रधन सन आप पुजावहि, उभय लोक निज हाथ न सावहि. विप्र निरक्षर लोलुपकामी, निराचार सठ वृषली स्वामी. शूद्र करहि जप तप व्रत नाना, बैठी बरासन कहि पुराना. सब नर कल्पित करहि अचारा, जाई न बरनी अनीति अपारा. भये बरन संकर कली, भिन्न से तु सब लोग. करहि पाप पावहि दुख, भय रुज शोक वियोग. श्रुति सम्मत हरि भक्ति पथ, संजुत बिरति विवेक. तेहि न चलहि नर मोह बस, कल्पहि पंथ अनेक. बहुदाम सवारहि धाम जति, विषया हरि लीन्हि न रहि बिरति. तपसी धनवंत दरिद्र गृही, कली कौतुक तातन जात कही. अनेक प्रकारे कलियुगाचं वर्णन इथे केलेलं आहे. म्हणजे खरं तर काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याचा आलेख एका दृष्टीनं ह्या विविध अतिशय नकारात्मक गोष्टीमधून तुलसीदासांनी आमच्यासमोर ठेवला आहे. काकभुशुंडींच्या वाणीतून कोणताही वर्णधर्म जिथं राहत नाही, चारही आश्रम राहत नाहीत, सर्व स्त्री पुरुष वेद विरोधी असतात. वेद विकणारे विप्रवर ब्राह्मण असू शकतात. राजे हे प्रजेलाच खाऊन टाकणारे होतात. वेद आज्ञा कुणी मानत नाही.
ज्याला जो मार्ग चांगला वाटतो तोच मार्ग खरा असं समजून तो चालायला सुरुवात करतो. स्वतःला जे आवडतं त्याच्याच बढाया मारतो आणि अशा बढाया मारणाऱ्यालाच पंडित म्हटलं जातं कलियुगामध्ये. जो अवडंबर माजवतो आणि ढोंगी असतो त्यालाच सर्वजण संत म्हणतात. विचित्र प्रकारानं वाटेल तसा दुसऱ्याचा पैसा हडप जो करतो त्यालाच बुद्धिमान समजलं जातं. ढोंगी असतो तोच आचारशील समजला जातो. खोटं बोलतो, थट्टा मस्करी करतो त्यालाच कलियुगामध्ये गुणवान समजलं जातं. खरं ना, हे सर्व कलियुगाचे विशेष जे मांडलेत ते खोटे वाटावेत इतकी परमावधी आहे. पण जर खोलात जाऊन विचार केला तर आमच्यामध्ये ह्यातले बरेचसे अवगुण आढळतात आणि त्यामुळे आम्ही ती घाण कशी स्वच्छ करणं अभिप्रेत आहे हे मनामध्ये घट्ट धरून हा भाग वाचणं आणि त्यानुसार स्वतःला बदलणं इथे काकभूषुंडींना अभिप्रेत आहे. म्हणतात आचारहीन आहे, वेदमार्ग सोडून दिलाय त्यालाच कलियुगामध्ये ज्ञानी आणि वैराग्यवान समजलं जातं. केवळ मोठमोठी नखं वाढवायची, लांब लांब जटा ठेवायच्या त्यालाच प्रसिद्ध तपस्वी मानलं जातं. अमंगळ वेश धारण करतात, अमंगळ भूषणं घालतात, भक्षाभक्ष सर्व खातात तेच योगी, असेच सिद्ध कलियुगामध्ये पूज्य मानले जातात. ज्यांचं वर्तनच दुसऱ्याच्या अहितासाठी आहे त्यांचा गौरव होतो, त्यांनाच सन्मान दिला जातो. काया वाचा मनानं जे लबाड असतात त्यांनाच कलियुगामध्ये वक्ते मानलं जातं. हे गोसाई, अशा ह्या कलियुगामध्ये सर्व पुरुष स्त्रियांच्या पूर्णपणे अधीन झालेले असतात आणि माकडवाल्याच्या माकडाप्रमाणे त्यांच्या तालावर नाचणारे झालेले असतात. उच्चवर्णीयांना सर्वजण ज्ञानोपदेश करतात आणि गळ्यात जानवं घालणारे अयोग्य रीतीनं दान घेताना दिसतात. शूद्र लोक ज्ञानोपदेश करताना दिसतात. अशा रीतीनं वर्णसंकर एक प्रकारे कलियुगामध्ये दिसून येतो. काम, लोभ यांमध्येच तत्पर असे सर्व पुरुष असतात, क्रोधी असतात. दुर्दैवी स्त्रिया गुणी असलेल्या आपल्या सुंदर पतीला सोडून परपुरुषाशी कुकर्म करताना दिसतात या कलियुगामध्ये. सौभाग्यवती स्त्रिया अलंकार विरहित असतात, कोणत्याही प्रकारचा अलंकार घालायला त्यांना आवडत नाही आणि विधवांचे मात्र नित्य नवे शृंगार दिसतात. म्हणजे यामध्ये कुणाला दूषणं द्यायची असा अर्थ नाही, पण प्रत्येकजण आपल्या मनाप्रमाणे कसा वागतो हे तुलसीदासांना सांगायचं आहे. यामधून कोणत्याही बाबतीत रूल्स अँड रेग्युलेशन्स धाब्यावर बसवण्याची जी प्रवृत्ती त्याला कलियुग म्हणतात. त्यामुळे इथे म्हणतायत शिष्य आणि गुरु यांच्यामध्ये सुद्धा बहिऱ्याचं आणि आंधळ्याचं नातं असावं तसं असतं. शिष्य गुरूंचा उपदेश ऐकत नाहीत आणि गुरुला ज्ञानदृष्टी नसल्यामुळे तो ते बघू शकत नाही. जो गुरु शिष्याचं धनहरण करतो पण शोक मात्र हरण करत नाही असे गुरु कलियुगामध्ये आढळतात आणि असा गुरु घोर नरकात पडतो. आई वडील मुलांना केवळ पोट भरण्याचा धर्म शिकवतात. मातु पिता बालकनी बोलावही, उदर भरई सोयी धर्म शिकावही. पोट भरायच्या विद्येशिवाय इतर कोणती खरी अध्यात्म विद्या मुलांनी शिकावी याकडे आईवडिलांचा कल नसतो. स्त्री पुरुष ब्रह्मज्ञानाशिवाय इतर काही बोलतानाच दिसत नाहीत. सर्वच जण ब्रह्मज्ञानी असल्याप्रमाणे बोलतात, पण लोभामुळे एवढ्याशा लाभासाठी गुरूंची हत्या करायला देखील पुढे मागे बघत नाहीत. नीच आणि उच्चवर्णीय यांच्यामध्ये अखंड वादविवाद चालतात. आम्ही तुमच्यापेक्षा कमी आहोत का असं विचारतात. विविध प्रकारचे भेद या कलियुगामध्ये दिसून येतात. जे परस्त्रीमध्ये आसक्त आहेत, कपटी आहेत, मोह द्रोह ममत्वामध्ये लिप्त आहेत, तेच लोक अभेदवादी ज्ञानी मानले जातात.
असं ह्या कलियुगाचं चरित्र मी बघितलंय. स्वतः तर नष्ट झालेलेच असतात आणि काही मोजके लोक जे सन्मार्गाचं पालन करत असतात त्यांनाही नष्ट करून टाकतात. तर्क वितर्क करून वेदांची निंदा करतात. कल्पभर असे लोक एकेका नरकामध्ये पडतात. म्हणजेच ज्यानं जे कर्मविहित वेदविहित कर्म आहे ते जे करायला पाहिजे ते सोडून इतर कर्मामध्ये आसक्त असतात, असं एकंदर पुढच्या काही चौपायांमध्ये सांगितलं आहे. वर्णसंकर मर्यादा सोडून वागणारे, पापकर्म करणारे, दुःख भय शोकग्रस्त, प्रिय वस्तूच्या वियोगामध्ये तडपणारे असे असतात. जो वेदसंमत ज्ञानयुक्त वैराग्यपूर्ण हरिभक्तीचा सरळ धोपट मार्ग आहे, त्या मार्गामध्ये मोहामुळे माणसं जातच नाहीत आणि विविध संप्रदायांची संकल्पना मांडताना दिसतात. संन्यासी लोक बराच पैसा खर्च करून आपापले मठ सजवतात, पण त्यांच्यामध्ये वैराग्य उरलेलं नसतं. त्यांचं वैराग्य विषयांनी हरण केलेलं असतं. तपस्वी लोक धनवान दिसतात आणि गृहस्थ मात्र दरिद्री दिसतात. हे तात अशी ही कलियुगाची लीला अवर्णनीय आहे. अवर्णनीय कसं म्हटलं आहे पहा. जे अत्युच्च शुद्ध पवित्र आहे तेही अवर्णनीय असतं आणि जे नीच अपवित्राची परमावधी आहे तेही अवर्णनीय आहे. त्यामुळे या भागामध्ये खरोखर अंगावर शहारे येतात की कशा युगामध्ये आपण राहतोय. अजूनही कलियुगाचं वर्णन पुढे करतायत, आपण ते बघणार आहोत पुढे. आणि त्याच्यानंतर अशा युगामध्ये त्यांच्या बाबतीत काय घडलं ही कथा सांगतायत खरं काकभूषुंडी. पण त्यामध्ये ह्या कलियुगाचं वर्णन आम्हाला ताळ्यावर आणण्यासाठी एक प्रकारे तुलसीदासांनी केलं आहे. काय करताय तपासा हे सांगण्यासाठी केलं आहे. त्यामुळे पठण करताना कितीही ते टोचत असलं, कितीही वाचावंसं वाटत नसलं तरीसुद्धा ज्याप्रमाणे औषधाचा कडू डोस आम्हाला पोटातली घाण साफ करतो, त्याप्रमाणे या कलियुगाच्या वर्णनानंच आमच्या मनात त्याच्याबद्दल तिडीक येऊन याच युगामध्ये जी हरिभक्ती आम्हाला या कलियुगाच्या पलीकडे कलियुगामध्ये राहताना सत्ययुगाची अनुभूती देऊ शकते, त्यामध्ये कसं जगता येईल ह्याचा परिपाठ घालून देण्यासाठी हे वर्णन आहे, हे आपण विसरू नये. बाकीचा भाग पुढच्या वेळेस बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.